कोटी मराठा। माननीय जरांगे भाऊ पाटील यांची अंबानगरीमध्ये पहिल्यांदाच सभा होतीये आपल्या अंबाजोगाईच्या बैलगाडी मैदानावर। तर तिथं महिला युवती माता भगिनींनी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन करत आहोत आम्ही। तर आपल्याला यायचंय कशासाठी? आपल्या जरांगे भाऊनी 26 दिवसाचं उपोषण केलंय, आपल्यासाठी उपाशी राहिलेले। त्यांचा वैयक्तिक त्याच्यामध्ये काही उद्देश नाहीये, त्यांच्या लेकराबाळासाठी करतेत मान्य, पण आपण आपल्या लेकराबाळासाठी यायला लागलो। आपल्याला इथं उपोषण करायचं नाही, आपल्याला सभेला हजर राहायचंय। आपण का मागतोय? आज आपल्या मुलांना 90% 95% मार्क घेऊनही आपल्याला लाखोंनी आपल्याला फीस भरावी लागते, आणि ज्यांनी कमी मार्क घेतलेत त्यांना कमी पैशामध्ये ऍडमिशन मिळते। नोकरीला लागताना सुद्धा आपल्या मुलांना चांगले ह्याच्यामध्ये असताना सुद्धा म्हणजे नाही म्हणलं तरी आपली मुलं 90-95च्या पुढे येऊन कॅटेगरीनुसार आपल्या मुलांना शिपायाचं पद मिळतो, आणि जो विद्यार्थी 70-75% घेतो आणि त्याची फीस कमी होऊन त्याचं शिक्षण झालेलं असतं, तर तो मुलगा ISI होतो किंवा प्रथम श्रेणीच्या ह्याच्यामध्ये बसतो। तो आपल्या मुलांना ते होऊ द्यायचं नाही, किंवा आपल्या मुलामध्ये जी कुवत आहे ती फक्त समोर यायला पाहिजे। आपण कुणाची मागत नाहीत, आपण भीक मागत नाहीत, आपण आपला हक्क मागतोय आणि आपल्याला तो मिळायलाच पाहिजे। यासाठी आपल्याला जरांगे भाऊंना फक्त सहकार्य म्हणून आपल्याला सभेला हजर राहायचंय, बाकी काही करायचं नाही। आपल्याला फक्त सभेला हजर राहून माता भगिनींनी आणि बांधवांनी सहकार्य करायचं आहे। लाखोच्या संख्येने महिला भगिनी आल्या पाहिजेत, एवढंच माझं म्हणणं आहे। आपण का इथं यायला लागलो हे पहिल्यांदा लक्षात घ्या, कारण आपले लेकरं आज नाही नोकरीला लागल्याने, नाही शिक्षण मिळाल्याने आपली पिढी वायाला झाली आहे, आपली मागची पिढी पण वायाला झाली आहे। माझ्यासारखी एक सुशिक्षित बेरोजगार महिला ज्यावेळेस स्वतःच्या मुलासाठी इथं येऊन आक्रोश करते, हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये लक्षात यायला पाहिजे। जे मराठा आमदार खासदार आज झोपीमध्ये आहेत, बांगड्या भरून बसलेले आहेत, त्यांना दुसरं काही बोलायचं माझ्याकडे तर शब्द राहिलेला नाही, कारण आम्ही खूप बोललो त्यांना, पण त्यांना काही फरक पडलेला नाही। आणि तेच उलट जाती जातीमध्ये वाद लावतायत, आणि जाती जाती जे समजा ग्रामीण भागामध्ये मध्यम शहरी भागामध्ये जे सर्व समाजाचे लोक एकनिष्ठेने आणि एक भाकरी एका ताटामध्ये जेवत आहेत, तर त्या लोकांना हे लोक म्हणजे जे राजकीय नेते आहेत ते जातीचा तेढ निर्माण करत आहेत। आणि मला असं म्हणायचंय की हे मराठा जे मंत्री संत्री कुणी असतील त्यांनी त्यांना पुढे केलेलं आहे, जे त्यांना स्वतः बोलता येत नाही मराठा आहेत म्हणून, तर ती ह्या ओबीसी नेत्यांना पुढे करून त्यांना तो ते बोलायला भाग पाडायला लागलेत, किंवा जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून मराठ्याच्या विरुद्ध त्यांना उभे करायला लागलेत। तर हे न करता सर्व जाती आज आपण ग्राउंडवर एका जातीने एका मनाने एकत्र आहोत। आज जी अंबाजोगाईमध्ये सभेचं नियोजन चालू, इथं प्रत्येक जातीचा मावळा तयार आहे। जो छत्रपतींनी स्वराज्य उभा करताना जे 18 पगड जाती जवळ केलेले आहेत, तर त्या प्रत्येक जातीचा इथं मावळा तयार आहे। त्याच्यामुळं राजकीय नेत्यांना कुणीही लक्ष न देता, किंवा भांडण लावणाऱ्या नेत्यांना, किंवा गाढवावर कुत्र्यावर बोलणाऱ्या नेत्यांना न लक्ष देता मराठा आणि सर्व समाजाच्या लोकांनी जरांगे पाटलांच्या सोबत राहून आपण सर्वांनी सभेला हजर राहावे एवढीच विनंती करते। जय जिजाऊ। मराठा एक मराठा। नमस्कार बांधवांनो, आपण आज कित्येक दिवस पाहत आहोत या मराठा आरक्षणासाठी कित्येक सभा झाल्या, कित्येक ठिकाणी सभा झाल्या, तरी सुद्धा आपल्याला सरकारने तारखावर तारखा देत आलेल्या आहेत। बांधवांनो, येत्या 24 डिसेंबरला आपल्याला तारीख दिलेली आहे। बांधवांनो, आपण आरक्षण का मागतोय? कारण बांधवांनो, घोड्याच्या शर्यतीमध्ये गाढव पुढे जात आहेत, त्यामुळे आपण आरक्षण मागतोय। आणि आपल्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, शिक्षणासाठी आपल्याला उद्या येत्या 11 तारखेला आंबा साखर कारखाना येथे मराठ्यांची मोठ्या संख्येने सभा होणार आहे। तरी सर्वात जास्त संख्येने उपस्थित राहा, आणि येत्या 24 तारखेला आपण आरक्षण घेतल्याशिवाय पाठीमागे सरकारचं नाही। या झोपलेल्या सरकारला जाग कशी काय येत नाही? कित्येक माझ्या मराठा बांधवांनी आत्महत्या केलेली आहे, तरी सुद्धा या झोपलेल्या सरकारला कशी जाग येत नाही? आणि जर इथून पुढे जर 24 डिसेंबरला जरी सरकारने दगाफटका जर केला, तर त्यापुढे जे काही होईल त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल। धन्यवाद। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांना प्रथम मी वंदन करते। प्रथम मी
वंदन करते व आज हा शिवाजी महाराजांनी जसा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी जे म्हणजे लढा लढला होता त्याप्रमाणे आज मनोज जरांगे पाटील ही आपल्या मराठा बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी लढत आहेत. त्यांना आपण सर्वांनी म्हणजे साथ देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आंबासागर कारखाना बैलगाडी मैदानावरती उद्या 11 तारखेला सभा त्याचे सभेचं नियोजन केलेलं आहे. तर सगळ्या म्हणजे फक्त इथं शिवाजी महाराजांचे मावळेच त्यांना म्हणजे साथ देणार नाहीत, तर सर्व महिला सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आणि फक्त मराठ्यांचे जे हात आहेत ते फक्त झेंडे पकडण्यासाठी म्हणजे उचलले जात नाहीत, तर संरक्षण मार्गाची वेळ आली तर दांडे सुद्धा उचलायला आम्ही म्हणजे कमी करणार नाहीत या सरकारच्या विरोधात. आणि फक्त मावळेच या गोष्टीमध्ये म्हणजे या लढ्यामध्ये सहभागी नाहीत, तर आम्ही सगळ्या महिला सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही म्हणतो ना आम्हाला 30% आरक्षण आहे, महिला पुरुषांच्या बरोबर आहेत. तर ह्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सुद्धा आम्ही सर्व म्हणजे जिजाऊच्या लेखी खंबीरपणे या मावळ्यांच्या पाठीमागे उभे आहेत. आणि हे टरबूजा सरकार कसं काही आरक्षण देत नाहीत हे आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हे काही आमच्या हक्काचं आहे. आम्ही काही असं म्हणजे कुणाचं लुबाडून किंवा काही मागत नाहीत. आणि ओबीसी बांधवांना पण ते म्हणजे त्यांना सुद्धा असं गैरसमज करून चुकीच्या मार्गदर्शन करून त्यांना वेगळ्या वेगळ्या म्हणजे सभा त्यांचे जे नेते आहेत ते त्यांचं म्हणजे चुकीचं त्यांना मार्गदर्शन करतायत की हे आपलं तुमच्या ह्याच्यामधून घेत आहेत, पण त्यांचं मागत नाहीत. आम्ही आमच्या हक्कातच मागतो आणि ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. जय जिजाऊ जय शिवराय. सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय. कोपर्डी येथील जी घटना घडली आपल्या ताईला आणखीन कोपर्डीच्या ताईला न्याय मिळालेला नाही, तिथपासून लाखोचे मोर्चे मुंबईपर्यंत पोहोचले, पण कधीही सरकारला जाग आलेली नाही. कारण आतापर्यंत मराठ्यांचं त्यांनी शांततेचं रूप पाहिलेलं आहे. आणखीनही मराठा शांततेतच आंदोलन करत आहे. लाखोचे मोर्चे आजही करते, लाखोच्या जरांगे त्याही शांततेत होते. सरकार अनेक वर्ष झाले त्यांना असं वाटत आहे की लाखोच्या संख्येत येत आहेत. त्यांना माहीत नाही की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाचे आहेत आणि कधीही आमचा जो आता संयम आहे तो तुटू शकतो. आणि तो संयम आता लवकरच तुटणार आहे असं मला वाटते. एकतर निर्णायक तारीख आलेली आहे आणि त्या निर्णायक तारखेच्या दिवशी 24 डिसेंबरला जर सरकारने निर्णय नाही घेतला, आता जर ते विधानसभेत, लोकसभेत आणि केंद्रामध्ये जर बोलले नाही तर भविष्यामध्ये ह्याचे पडसाद अतिशय भयंकर उमटतील आणि याला जबाबदार हे सरकार राहील. सरकार हे करत असताना अनेक वेगवेगळ्या पक्षाचे लोक उभे करून त्यांना जातीवाद करायला लावत आहे. कोयत्याच्या भाषा करत आहे, कुरड्याची भाषा करत आहे. ताबडतोब त्यांनी त्यांना आवरायला पाहिजे. कारण आमची लढाई ही मराठ्यांच्या हक्काची आहे आणि आरक्षणाची आहे. हजारो वर्षापासून मराठा हा कुणबी आहे. कुणबी म्हणजे शेतकरी आहे आणि एकीकडे तो क्षत्रिय मराठा आहे. मराठा म्हणजे लढणार आहे आणि समाजाला अन्न पुरवणार आहे. या मराठ्याचा संयम आता पाहू नये. जरांगे पाटलांच्या लाखोच्या सभा होत आहेत आणि आता ही तयारी जी आहे ती मुंबई वेढण्याची तयारी आहे, मुंबईला घेरण्याची तयारी आहे आणि गनिमित करण्याची तयारी आहे. सरकारने आता शांततेत न राहता टोकाचे पावलं उचलले पाहिजेत. ताबडतोब आरक्षणाचा विचार करायला पाहिजे. विधानसभेत, लोकसभेत एकही नेता बोलत नाही. मराठ्याचा नेता तर शब्दही काढत नाही. का काढत नाही? तुम्हाला मराठ्यांची मतं नाही पाहिजे. तुम्हाला जर भविष्यामध्ये आमदार व्हायचं असेल, खासदार व्हायचं असेल तर मराठ्यांच्या बाजूने या आणि मराठ्यांच्या बाजूने आवाज उठवा. मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्या. या ठिकाणी अंबाजोगाई येथे उद्याला जरांगे पाटलांची भव्य आणि दिव्य सभा होणार आहे. या मैदानावरती अनेक पुरुष आणि महिला लाखोच्या संख्येत येणार आहेत आणि मी महिलांना आवाहन करते, पुरुषांना आवाहन करते, तरुणांना आवाहन करते, वृद्धांना आवाहन करते की त्यांनी लाखोच्या संख्येमध्ये घरातून बाहेर निघा. कारण ही आपल्या हक्काची लढाई आहे आणि या सभेला लाखोच्या संख्येत उपस्थित राहा आणि जरांगे पाटलांचा आवाज बना. तुम्ही शासनाने कितीही आमच्यावरती गुन्हे दाखल केले तरी आम्ही मागे हटणार नाही. माझ्यावरती 2 गुन्हे दाखल झालेले आहेत मराठा आरक्षणासाठी आणि अनेक तरुणावर झालेले आहेत. हे गुन्हे खोटे गुन्हे आहेत. तपासात नंतर हे निष्पन्न होणार नाही, परंतु सरकार आमचा आवाज दाबण्यासाठी हे खोटे गुन्हे दाखल करत आहे. सरकारने विचार करावा. आमची हक्काची लढाई आहे आणि ती लढाई आम्हाला न्याय मिळवण्यासाठी आहे. यानंतर
ज्या उद्याच्या जरांगे पाटील या ठिकाणी येणार आहेत, आम्ही त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहेत आणि आमचं सगळं लक्ष आता त्यांच्या बोलण्याकडे आहे. धन्यवाद. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वांना जय महाराष्ट्र. आपल्या बोथट झालेल्या तलवारींना धार देण्यासाठी, आपल्याला आधार देण्यासाठी उद्या दिनांक 11 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील कारखाना इथे येणार, आंबा साखर कारखाना इथे उपस्थिती दर्शवणार आहेत. तरी आपण सर्वांनी इथं उपस्थित राहून त्यांना साथ द्यावी, सहकार्य करावं. कारण हा लढा फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील किंवा माझा नसून हा सर्व मराठा समाजांचा लढा आहे. कारण ही लढाई आपल्या हक्काची लढाई आहे. कारण आपला हक्क आपल्याला कशासाठी हवा आहे? ज्या ठिकाणी 90% घेऊन आपला विद्यार्थी फक्त आणि फक्त फीस भरण्यामध्येच गेला आणि शेवटी चपराशीची नोकरी किंवा दुसऱ्या कोणत्या नोकरीच्या पदावरती आहे. आणि ज्या ठिकाणी 60% 45% घेऊन मोफत शिक्षणाचा हक्क दर्शविणारे काही समाज आहेत, त्या समाजाचं आणि आपल्या समाजाचं दुर्दैव पाहता मला वाटतं की ही लढाई आपण लढली पाहिजे. एक मराठा नाही तर आता लाख मराठा निर्माण झाला आहे आणि त्या लाख मराठाला आपल्याला 1 कोटी मराठा करायचा आहे. आणि ती 1 कोटी मराठा उद्या या सभेमध्ये उपस्थिती दर्शवून आपल्याला दाखवून द्यायचं आहे. ज्याप्रमाणे शिवरायांना मार्गदर्शन करण्यासाठी आई होत्या, बाळासाहेब जिजाऊ होत्या, त्याचप्रमाणे इथली प्रत्येक महिला मनोज जरांगे पाटलांची आई आहे आणि त्यांनी उद्या या सभेला येऊन त्यांना मार्गदर्शन सहकार्य करायचं आहे. हातात हात दिल्याशिवाय आणि मराठ्यांना साथ दिल्याशिवाय आता आपल्याकडे पर्याय उरला नाहीये. म्हणून या सभेला उपस्थिती दर्शवा एवढे आव्हान मी तुम्हाला करते. मी येते, तुम्ही पण यायलाच लागतंय. कारण हा आपला हक्क आहे आणि हक्काची लढाई आपण नाही तर कोण लढेल? या एका विचाराने आपण एकत्र येऊया आणि आपली लढाई लढूया. एवढंच बोलते आणि थांबते. उद्या यायलाच लागतंय, लक्षात ठेवा. काहीच नको कोणाची, आमचेच मागतो आम्ही आणि आमच्याच भाकरीचा चतकोर मागतो आम्ही, आमच्याच भाकरीचा चतकोर मागतो आम्ही. गेले कित्येक वर्षापासून आम्ही मराठा समाज हा आमच्या हक्काच्या लढाईसाठी लढतोय, हक्कासाठी भांडतोय. परंतु याची दखल कुठलंही सरकार असू द्या, मग ते सरकार पंजाचं असो किंवा ते सरकार छटक्याचं असो, कुठल्याही सरकारनं आमची दखल घेतलेली नाहीये. आणि यामुळं आता आम्हाला असं वाटतं की जर जे आम्हाला टाइम बॉन्ड सरकारने 24 डिसेंबरचं दिलेला आहे, त्या तारखेपर्यंत जर आमची मागणी पूर्ण झाली नाही, सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. ही 100% खबरदारी सरकारनं घेतली पाहिजे. कारण बांधवांनो लक्षात घ्या, ज्या राजर्षी शाहू महाराजांनी सर्वांना आरक्षण दिलं, ज्या राजर्षी शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक म्हटलं जातं, त्या राजर्षी शाहू महाराजांचे आम्ही वारसदार आहोत. आणि त्या राजर्षी शाहू महाराजांच्या वारसदारावरच आज आरक्षण मागण्याची वेळ आलेली आहे. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. ही गोष्ट कुठतरी सरकारनं लक्षात घेतली पाहिजे. आणि कसलेही टोलवाटोलवी करणारे नेते मराठा समाजाच्या अंगावर पाठवण्यापेक्षा सरकारनं आमची भूमिका लक्षात घेतली पाहिजे. नाहीतर कुठलेही नेते येणार आणि आम्हाला सांगणार की सरकार तुमच्या बापाचं आहे का, किंवा महाराष्ट्र तुमच्या बापाचं आहे का. हो, आमचा महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या बापाचा आहे का? हो, आहे आमच्या बापाचा. आमचा बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यामुळं हे टोलवाटोलवी करणारे नेते सरकारनं यांना जागीच दाबलं पाहिजे, त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. जर हे थांबलं नाही तर लक्षात घ्या, आमचा मराठ्यांचा इतिहास कुठतरी तुम्ही विसरून जात आहोत. आम्ही मराठ्यांनी हातामध्ये तलवारी आता सध्या घेतलेल्या नाहीत, परंतु आमच्या हातामध्ये तलवारी नाहीत याचा अर्थ आम्ही तलवार चालवायला विसरलोय असाही होत नाही. त्यामुळे ह्याची ही जबाबदारी कुठतरी सरकारनं घेतली पाहिजे. कारण मौन आहोत म्हणून गौण समजू नका. मराठ्यांना कुठंतरी गाफील ठेवण्याचं काम हे सरकार करत आहे. आणि त्यामुळं येत्या 24 तारखेपर्यंत मराठ्यांच्या सर्व मागण्या या सरकारनं पूर्ण केल्या पाहिजेत, हेच या माध्यमातून सांगतो. आणि विशेष म्हणजे उद्या मराठ्यांचे क्रांतीसूर्य संघर्ष योद्धे माननीय मनोज जरांगे पाटील यांची बैलगाडा मैदान अंबेजोगाई या ठिकाणी महाविराट सभा होणार आहे. त्या सभेला आपण सर्वांनीच लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहावं एवढंच आवाहन या सकल मराठा समाज अंबेजोगाईच्या वतीनं आपण सर्वांना करतो. आपण या, कारण हा लढा एकट्या दुकट्याचा नाहीये. हा लढा तुमच्यासाठी आहे. हा लढा तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आहे. हा लढा संबंध सकल मराठा समाजासाठी आहे. आणि म्हणून या लढ्यामध्ये आपण सर्वांनी तन मन धनानं सहभागी व्हा. ज्यांच्याकडे जे आहे ते तुम्ही समाजासाठी देण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्याकडे पैसा आहे तो पैसा तुम्ही समाजासाठी द्या. ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी समाजासाठी वेळ द्या. ज्यांच्याकडं
ज्ञान आहे त्यांनी ते ज्ञान समाजासाठी वापरण्याचा प्रयत्न करा. सर्व काही आता एकच लक्षात घेतलं पाहिजे, एकच ध्यास आणि एकच आस, आता मराठ्यांचा विकास, एवढंच ध्येय आपल्या प्रत्येकानं खूनगाठ काळजामध्ये बांधून मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसू नका, एवढंच बोलतो. थँक्यू.